हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही खूप मस्त आणि स्वस्त असाल. सो आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि थोडे ऑफिसच्या कामामध्ये बिझी होते, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायला टाईमच मिळत नव्हता. आज मी नागपंचमीच्या दिवशी हा व्हिडिओ सकाळी एडिट करते आहे सगळ्या कामांसोबत. पुरी भाजीचा जो व्हिडिओ आहे मी शूट केला होता, पण तो एडिटिंगमुळे राहिला होता. आज मी हा व्हिडिओ शेअर करते आहे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत. बेसिकली ही बटाट्याची रस्सा भाजी आहे. जसं खूप ठिकाणी पूजेसाठी किंवा भंडाऱ्यामध्ये ही भाजी करतात. मिक्स भाजीच्या ऐवजी फक्त बटाट्याची भाजी. ह्याच्यामध्ये काय करतात, बटाटा उकडून घ्यायचा, तो छान स्मॅश करायचा आणि तो ग्रेव्हीमध्ये टाकायचा, असं करतात बेसिकली. आमच्याकडे नेहमी मसाला असतोच, म्हणजे पटकन झटपट बनवता येतो. मसाला थोडासा फ्राय करून घेतलेला आहे. हळद, लाल तिखट आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, भाजून घ्यायचं आहे. आणि मम्मी ना एकदम थोडीशी भाजी बनवते, म्हणून तिचं पण असं होतं की तिखट टाकू की नको, तिखट होईल का, मीठ कमी जास्त होईल का, असं होत होतं सगळं. मीठ, लाल तिखट, धने जिऱ्याची पूड, काळा मसाला टाकून मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. कारण की थोडी भाजी असली ना तर अंदाजच लागत नाही, आणि तिला आठवतच नव्हतं की तिने मीठ पण किती घातलं आहे. कारण की आम्ही स्वयंपाक खूप लेट करत होतो. आय थिंक हा व्हिडिओ जो आहे तो सॅटर्डे की संडेचा आहे, सॅटर्डेचा आहे गेस. आणि त्या दिवशी आम्हाला थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो, आणि त्याच्यानंतर यायला इतका उशीर झाला की 3 वाजले होते आणि स्वयंपाक काय करायचं काहीच समजत नव्हतं. मग त्याच्यानंतर मम्मी बोलली की पुरी भाजी करूया जरा. आज वातावरण पण खूप छान होतं आणि बाहेर मम्मी खातच नाही बिलकुल. त्यामुळे बाहेरचं काहीच खाता येत नाही. अगदी वडापाव, समोसा ते पण खात नाही. त्याच्यामुळे कसं आहे की घरी येऊनच जाताना आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्हाला इतका उशीर होईल म्हणून. कारण असं होतं की सगळेच जण जरा बाहेरच होते. माझा भाऊ वगैरे पण सगळेजण बाहेरच होते आणि आम्हाला पण थोडं काम होतं. त्याच्यामुळे आल्यानंतर आम्ही पटकन भाजी बनवली आणि मम्मीला बिलकुल पण अंदाज येत नव्हता की मीठ कमी आहे की तिखट जास्त आहे. तिने 2-3दा टेस्ट करून बघितलं. एवढ्या घाई गडबडीत अंदाजाने टाकत होती ती, कारण भाजी अगदीच कमी होती. आणि एवढा उशीर झाला होता ना की समजतच नव्हतं की काय करावं. मला तर इतकी भूक लागली होती की असं झालं होतं मला तर की मी एकटी असते तर मी ऑर्डर करून काहीतरी खाल्लं असतं. बट ठीक आहे, आता मम्मी आणि आजी असते माझ्यासोबत. त्याच्यामुळे काही गोष्टी मला कटाक्षाने टाळाव्या लागतात. आत्ता आपण त्यात थोडं पाणी ओतून घेतलं आहे. ती थोडं बेतानी पाणी घालते आहे, ढवळून की जास्त पातळ नको व्हायला. ॲक्च्युली पातळ असली तरी पण ही भाजी चालते, कारण तुम्हाला पुरीच होतायची. आणि जशी भाजीला उकळी येते ना तसं ती ग्रेव्ही थोडी घट्ट होत जाते. अशा प्रकारे आता आपल्या भाजीला उकळी आली की आपली भाजी रेडी होईल.
आणि ना जेव्हा ही भाजी होत होती तेव्हा मी पुरीचं पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. सो मी जेव्हा पुरी बनवते, सगळेच लोक पुरी बनवतात, असं काही त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. पण जेव्हा मी बनवते तेव्हा मी त्याचं पीठ कसं मळते ते तुम्हाला दाखवते आहे. सो मी गव्हाचं पीठ घेते, त्याच्यामध्ये जिरं, ओवा, मीठ, साखर, थोड्या साखरेने त्याचा कलर छान येतो. ते थोडीशी किंचितशी हळद असं टाकून मी घट्ट पीठ मळून घेते, जेणेकरून ते लाटायला पण. आणि पुरीचं पीठ आहे ना, जेव्हा पण आपण मळतो घट्ट मळलं ना तर पुऱ्या छान होतात, फुगतात पण छान. आणि तुम्ही जी साखर टाकली ना त्याने तो पुरीचा कलर पण खूप छान गोल्डन गोल्डन छान होतो आणि पुऱ्या पण मस्त होतात. सो तुम्ही म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये बघू शकाल की किती छान कलर आला होता पुरीचा. आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. कलर पण छान आला. ॲक्च्युली त्या दिवशी घरात कोथिंबीर पण नव्हती, सो म्हणून मी कोथिंबीर घातलेली नाही आहे. चला तर मग आता आपण पुऱ्यांची तयारी करून घेऊया. आणि मी तेल उकळत ठेवलेलं आहे. मागे अंडी बॉईल होत होती, कारण की हा व्हिडिओ आजचा नाही आहे नागपंचमीच्या दिवशीचा, हा लास्ट वीकचा व्हिडिओ आहे. सो तेल गरम होतं आहे आणि मी एका साईडला पुऱ्या पण लाटून घेत होते. 7-8च पुऱ्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे थोडं थोडं मी लाटून दिले आणि मम्मीने फ्राय केल्या पुऱ्या, असं केलं आम्ही. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, मी ह्या वीकमध्ये ना रिअलाईज केली. म्हणजे आपण कसं ना स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये खूप सारे तुमचे फ्रेंड्स असतात, पण मला असं वाटायचं की दरवर्षी मी फ्रेंडशिप डे किंवा कुठल्या सणाचे, आत्ताही सणाला एखाद्या वेळेस मी मेसेज करते, पण ना इतक्या वर्षांमध्ये ना फ्रेंडशिप डेला मी सगळ्यांना, म्हणजे माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जेवढे फ्रेंड्स आहेत मी सगळ्यांना मेसेज करायचे. पण माहिती ह्यावेळेस काय झालं, संडेला आम्हाला एका ठिकाणी प्रोग्रामला जायचं होतं, हाऊस वॉर्मिंगचा कार्यक्रम होता. सो संडेला पण असं झालं, नाश्ता बनवला, सगळं घरचं काम आवरलं आणि पाऊस होता त्या दिवशी. सो कॅब बुक केली आणि आम्ही गेलो. सो ना असं झालं की मी जेव्हा कॅबमध्ये होते तेव्हा मी बघितलं की अरे आज तर फ्रेंडशिप डे आहे. सो मी विचार केला की ठीक आहे, मी थोड्या वेळाने मेसेज करते. म्हणजे तेव्हा आय थिंक 1-1:30 वाजला होता. आम्हाला तसंही लेट झालं होतं. सो माझं तर लक्ष पण नव्हतं, मी घरामध्ये कामामध्येच खूप हे होते. सो आणि मला त्या दिवशी थोडं आश्चर्य पण वाटलं की यार मी कोणाला मेसेज नाही केला. सो त्या दिवशी फ्रेंडशिप डेच्या दिवशी नॉट अ सिंगल मेसेज, मला कोणाचाही मेसेज नाही आला. म्हणजे किती ते काय आपण म्हणतो की किती मला वाईट वाटलं त्या दिवशी की यार जर आपण म्हणतो ना की सोशल मीडियावर तुमचे एवढे फ्रेंड्स आहेत, एवढे फॉलोअर्स आहेत, व्हॉटेवर काहीही असू दे, पण जर तुमच्या आयुष्यात एक असा फ्रेंड नाही आहे जो तुम्ही कधी खुश होता, कधी दुःखी असता हे कळत नसेल, किंवा ज्याला तुम्हाला फोन करून एवढंसुद्धा विचारायची वेळ नसते की तुम्ही
कसे आहात, ठीक आहात, म्हणजे अगदी फ्रेंडशिप डे आहे म्हणूनच नाही, पण मला त्या दिवशी प्रकर्षाने खूप गोष्ट जाणवली की म्हणजे लोकांच्या आयुष्यात तुम्ही तोपर्यंतच असता जोपर्यंत तुम्ही त्यांना विचारता. एका पण व्यक्तीचा मला मेसेज नाही आला त्या दिवशी. सो तसं पण ना मला आता आयुष्याकडनं असं कळतं की तुमचे मित्र मैत्रिणी खरे असतील की नाही ह्याचं हेच प्रमाण आहे की जर तुम्ही त्यांची आठवण नाही काढली तर त्यांना तुमची आठवण होते का, आणि जर त्यांना आठवण होत नसेल तुमची सो ते तुमच्या आयुष्यात असण्याने किंवा नसण्याने तुम्हाला काहीच फरक नाही पडणार. जे पण माझ्या लाईफमध्ये ट्रॅजेडी झाली त्याच्यानंतर मला हे समजलं की लाईफ खूप अनप्रेडिक्टेबल असतं, आणि ना तुमच्या लाईफमध्ये 1-2 व्यक्ती तरी अशा असायला पाहिजे जे तुम्हाला विदाऊट एक्सपेक्टेशन ॲटलिस्ट तुम्हाला फोन करून हे विचारू शकेल की तुम्ही ठीक आहात. कधी तुम्ही अपसेट असाल तर तुमच्याशी 2 मिनटं बोलण्याचा वेळ काढू शकेल. चला जाऊ देत, मला काही कोणाला ज्ञान द्यायचं नाही आहे. जस्ट मला आज ही गोष्ट आठवली जेव्हा मी सांगत होते की ह्या व्हिडिओ सॅटर्डेचा आहे आणि संडेला फ्रेंडशिप डे होता. सो थोड्या गोष्टी अफेक्ट होतात, पण नंतर मग मला कळालं की नाही, आपण ह्या गोष्टीसाठी दुःखी नाही होऊ शकत, का तर फायदा नाही आहे. कोणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, आणि खरी गोष्ट आहे हे. आपण कसं वागायचं ते आपण ठरवू शकतो, पण समोरचा कसा वागेल या कसं त्यांनी वागावं हे आपण नाही ठरवू शकत. कोणाला आपलं इम्पॉर्टन्स आपण नाही पटवून देऊ शकत. सो लेट इट बी, जाऊ द्या. सो तुम्ही बघू शकताय की आता, आणि मी पुऱ्या थोड्या मोठ्याच करते. मला ते छोट्या पुऱ्या करता नाही येत, आणि तेवढा माझ्याकडे पेशन्स पण नव्हता त्या दिवशी. असं झालं होतं कधी एकदा पटकन बनवू आणि कधी खाऊन जरा पडूयात असं झालं होतं. सो मी मोठ्या पुऱ्या केल्या होत्या, आणि तुम्ही बघू शकता की त्याचा कलर पण किती छान आला ना, गोल्डन. मला अशा पुऱ्या आवडतात. म्हणजे प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते, पण मला थोड्याशा लालसर पुऱ्या आवडतात. थोडासा क्रिस्प पण छान येतो आणि त्या दिसायला पण अगदी छान दिसतात. तुम्ही तुमच्या चॉईसनी करू शकता, पण मला असं वाटतं की एकदा दुसरं काहीतरी ट्राय करायचं म्हणून ट्राय करून बघायला काही हरकत नसते. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नेक्स्ट टाईम बनवू शकता, नाही तर तुम्ही अवॉइड पण करू शकता. सो अशा प्रकारे आमची पुरी भाजीची एक थाळी रेडी झाली होती. त्याच्यासोबत मम्मीनी तांदळाची खीर केली होती. त्याची रेसिपी मी नाही रेकॉर्ड केली. ॲक्च्युली मला माहितीच नव्हतं. मी आल्यानंतर जरा फ्रेश होईपर्यंत, कपडे वगैरे चेंज करेपर्यंत तिची अर्ध प्रोसेस पण झालं होतं, शिजत होती खीर. सो मी त्याच्यानंतर नाही केलं रेकॉर्ड. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी, आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या,
तुमची आणि तुमच्या जवळच्या लोकांची. देव करो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत. टिल देन टेक केअर. बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू शकता तुम्ही. बाय.